नमस्कार मित्र मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण हृदयस्पर्शी जीवनगाथा, जन्मापासून ते अमर बलिदानापर्यंत। इतिहासाच्या पानावर अनेक राजांची नावे आहेत, पण काही नावे अशी असतात की ती वाचताना डोळे ओलावतात आणि छाती अभिमानाने फुलते। संभाजी महाराज हे नाव फक्त इतिहास नाही, ते बलिदानाचं प्रतीक आहे। पण या तेजस्वी सूर्याचं आयुष्य सुरू झालं होतं अश्रूंनी, वेदनेने आणि एकटेपणाने। 1657 साल उजाडलं। पुरंदर किल्ल्यावर पहाटची वेळ होती। आकाशात केशरी प्रकाश पसरला होता। राजमहालात आनंदाचा क्षण आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र जन्माला आले। राजमहालात नगारे वाजले। मावळ्यांनी हर हर महादेवचा जयघोष केला। आई सईबाई आपल्या बाळाला कुशीत घेत म्हणाल्या, हा माझा नाही, हा स्वराज्याचा आहे। त्या क्षणी कुणालाच कल्पना नव्हती की हा बालक पुढे इतिहासाला हादरवेल। संभाजी महाराज अजून लहानच होते। आईच्या कुशीत झोपायचे, तिच्या आवाजाने हसायचे, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। संभाजी अजून बालक असतानाच सईबाई आजाराने निधन पावल्या। राजमहालात शोककळा पसरली। संभाजीला काही कळत नव्हतं, पण आईची ऊब मात्र कायमची निघून गेली होती। तो दिवस संभाजी महाराजांच्या आयुष्यातील पहिला आघात होता। छत्रपती शिवाजी महाराज सतत युद्धात होते, स्वराज्य उभं करत होते। संभाजी राजपुत्र होते, पण आईविना वाढत होते। राजमहाल मोठा होता, पण तो रिकामा वाटायचा। कधी कधी संभाजी महाराज एकटेच आकाशाकडे पाहत बसायचे, जणू आईला शोधत। त्या क्षणी जिजाबाई पुढे आल्या। राजमाता जिजाऊंनी संभाजीला आपल्या कुशीत घेतलं। त्या म्हणाल्या, रडू नकोस बाळा, तुझी आई गेली असेल, पण स्वराज्याची आई अजून जिवंत आहे। जिजाऊच्या संस्कारात संभाजी महाराज वाढू लागले। त्या त्यांना सांगायच्या, रामायण, महाभारत, शिवाजी महाराजांचा संघर्ष, धर्म, नीती आणि स्वाभिमान सांगायच्या। त्या म्हणायच्या, राजा म्हणजे मुकुट नव्हे, राजा म्हणजे जबाबदारी। संभाजी महाराज लहानपणापासूनच वेगळे होते। इतर मुले खेळत असताना संभाजी महाराज ग्रंथ वाचायचे। त्यांना शिकवलं गेलं संस्कृत, मराठी, फारसी, अरबी, ते वेद, उपनिषद, धर्मशास्त्र वाचायचे। पण त्याच वेळी तलवार चालवायला शिकायचे, घोड्यावर स्वार व्हायचे, युद्धकलेचा सराव करायचे। गुरु म्हणायचे, हा मुलगा फक्त राजा नाही, हा विचारवंत योद्धा आहे। शिवाजी महाराज मोहिमावर असायचे। संभाजी महाराज त्यांना कमी पाहायचे, पण जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज परत यायचे, संभाजी महाराज त्यांच्या पाया पडायचे। शिवाजी महाराज त्यांना मिठी मारायचे, डोक्यावर हात ठेवायचे। त्या स्पर्शात शब्द कमी असायचे, पण विश्वास खूप असायचा। एक दिवस संभाजीने जिजाऊंना विचारले, आजी, राजा म्हणजे काय? जिजाऊ थोडा वेळ शांत राहिल्या आणि म्हणाल्या, जो स्वतः दुःख सहन करतो पण प्रजेचं दुःख पुसतो, तो राजा। त्या दिवशी संभाजी महाराज शांत झाले, पण त्यांच्या मनात एकच विचार रुजला, मला असा राजा व्हायचा आहे। आज अश्रूंनी भरलेला होता, पण उद्या तो इतिहासाच्या रक्ताने लिहिला जाणार होता। कारण ज्या बालकाने लहानपणीच वेदना अनुभवल्या, तो मोठा झाल्यावर कधी झुकत नाही। बालपण मागे पडत होतं, वेळ थांबत नाही। आई विना वाढलेला तो लहान संभाजी आता तरुण झाला होता। डोळ्यात तीच तीव्रता, पण आता त्यात विचाराची धार होती। पुरंदर, राजगड, रायगड किल्ल्याच्या भिंती त्यांना ओळखू लागल्या। विद्वान युवराज संभाजी महाराजांचा दिवस पहाटे सुरू होत असे। स्नान, पूजा, गुरुचे चरण स्पर्श, एकीकडे संस्कृत श्लोकचा गजर, वेद, उपनिषद, नीतिशास्त्राचे अध्ययन, दुसरीकडे तलवार चालवण्याचा सराव, भाला, धनुष्य,
ढाल घोडेस्वारी गुरु म्हणत तुझ्या हातात तलवार आहे पण मेंदूत शास्त्र आहे. संभाजी महाराजांनी बुद्धभूषण सारखा ग्रंथ लिहिला. इतिहास सांगतो ते कवीही होते. संभाजी महाराजांचा पहिला लढा तो कुठेही नव्हे, शिवाजी महाराजांच्या छायेत नव्हता, तो स्वतःचा होता. लढाईत त्यांनी धैर्य दाखवलं, रणनीती वापरली, शत्रूला चकवले. मावळे म्हणाले, हा युवराज नाही, हा जन्मजात योद्धा आहे. त्या दिवशी संभाजीने पहिल्यांदा शत्रूचं रक्त पाहिलं, पण त्यांच्या मनात आनंद नव्हता, फक्त जबाबदारी होती. शिवाजी महाराजांना संभाजीवर अभिमान होता, पण त्याच वेळी काळजीही होती, कारण संभाजी महाराज स्वभावाने तिखट होते, सरळ बोलायचे. राजकारणात ते अजून कच्चे होते. दरबारात काही लोक होते ज्यांना हा स्वभाव आवडत नव्हता. ते शिवाजी महाराजांच्या कानावर कुजबूज करत, युवराज उतावळा आहे, तो ऐकत नाही. शिवाजी महाराज कधी रागवायचे, कधी शांत राहायचे. संभाजी महाराज हे सगळं पाहत होते. दरबारात सावल्या वाढू लागल्या. मुघलांची नजर संभाजीवर होती. औरंगजेब म्हणाला, शिवाजीचा पुत्र फोडला तर स्वराज्य कोसळेल. संभाजीला बदनाम करण्याचे कट रचले गेले. काही पत्रे, काही खोट्या बातम्या. संभाजीच्या मनातही वादळ उठलं. एक दिवस संभाजी महाराज एकटे बसले होते. डोळ्यात अश्रू होते. ते मनात म्हणाले, माझ्या उपस्थितीमुळे बाबावर दबाव येतोय, स्वराज्य धोक्यात येते. आणि त्यांनी एक निर्णय घेतला. तो निर्णय रायगड सोडण्याचा. तो निर्णय बंड नव्हता, तो त्याग होता. संभाजी महाराज मुघलाकडे गेले. इतिहास येथे त्यांना दोष देतो, पण सत्य असं की ते मुघलांची खरी ताकद आतून जाणून घेण्यासाठी गेले होते. मुघल छावणीत त्यांना सन्मान दिला गेला, पण संभाजी प्रत्येक क्षण सावध होते. ते पाहत होते मुघलांची कमकुवत बाजू, फितुरी, अंतर्गत मतभेद. त्यांच्या मनात एकच ध्येय होतं, स्वराज्य वाचवायचं आहे. मुघल छावणीत रात्री संभाजी महाराज एकटे बसले होते. आकाशाकडे पाहून ते म्हणाले, बाबा, लोक मला देशद्रोही म्हणतील, पण तुम्ही तरी माझा हेतू ओळखा ना. तो क्षण एका पुत्राचा आक्रोश होता. संभाजी महाराज परत आले. रायगडावर तो दिवस अस्मरणीय होता. शिवाजी महाराज पुढे आले, संभाजीच्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांना मिठी मारली. ते म्हणाले, तू माझा पुत्र आहेस आणि स्वराज्याचा वारस आहेस. त्या मिठीत सर्व गैरसमज संपली. आज संभाजी महाराज पुन्हा रायगडावर होते, पण आता ते फक्त युवराज नव्हते, ते संकट ओळखणारे, राजकारण समजलेले आणि बलिदानाला तयार असलेले. कारण वादळ येण्याआधी शांतता असते आणि संभाजी महाराज ते वादळ होते. नक्कीच 1680 साली रायगडावर आज शांतता होती, पण ती शांतता आनंदाची नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले होते. तो दिवस स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी दिवस होता. मावळ्यांचे डोळे पाणावले होते. रायगड जणू मोकाट झाला होता. संभाजी महाराज दूर उभे होते, डोळे कोरडे, पण अंतःकरण जळत होतं. ते मनात म्हणाले, बाबा गेले नाहीत, त्यांनी मला एक जबाबदारी दिली आहे. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याला राजा हवा होता, पण संकट लगेच उभी राहिली. दरबारात फितुरी सुरू झाली. काही सरदारांनी राजाराम महाराजांना पुढे करण्याचा कट रचला. रायगडावरचं षडयंत्र. स्वराज्याचे शत्रू बाहेरचे होतेच, पण आतले शत्रू अधिक धोकादायक होते. संभाजी महाराज शांत होते. ते म्हणाले, सिंहासन माझ्यासाठी नाही, पण स्वराज्यासाठी आवश्यक आहे. अखेरीस सत्य जिंकलं. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर पुन्हा नगारे वाजले, पण हा आनंद सावध होता. मस्तकावर मुकुट, हातात तलवार, पण जबाबदारी डोंगरा एवढी. संभाजी महाराजांनी सिंहासनावर बसताच म्हटलं, मी राजा म्हणून नव्हे, सेवक म्हणून राज्य करीन. दिल्लीच्या तख्तावर बसलेला औरंगजेब
हा राज्याभिषेक शांतपणे पाहत नव्हता. तो म्हणाला, शिवाजी गेला, पण त्याचा मुलगा अधिक धोकादायक आहे. औरंगजेब स्वतः लाखोची फौज घेऊन दक्षिणेत उतरला. त्याचा एकच उद्देश स्वराज्य नष्ट करणे. संभाजी महाराजांच्या समोर मुघल साम्राज्य, पोर्तुगीज, सिद्धी, आदिलशाही आणि आत फितुरी. पण संभाजी महाराज डगमगले नाहीत. ते म्हणाले, शत्रू कितीही असो, स्वराज्य एकच आहे. संभाजी महाराजांनी पहिला मोठा आघात केला. मुघलांच्या छावण्यावर हल्ले, खजिना लुटला, रसद तोडली. औरंगजेब संतापला. तो म्हणाला, हा राजा नाही, हा जखमी सिंह आहे, आणि जखमी सिंह अधिक घातक असतो. युद्धात असतानाही संभाजी महाराज प्रजेचा विचार करत होते. दुष्काळ, कर, त्रास. ते स्वतः गावोगावी फिरले, लोकांच्या तक्रारी ऐकल्या. एक शेतकरी म्हणाला, राजा, आम्ही गरीब आहोत. संभाजी महाराज म्हणाले, गरीब प्रजा असताना राजा श्रीमंत असू शकत नाही. तो राजा फक्त तलवारीचा नव्हता, तो हृदयाचा राजा होता. संभाजी महाराजांना रणांगणावर हरवता येत नाही हे औरंगजेबाला कळलं, म्हणून त्यांनी दुसरा मार्ग निवडला, विश्वासघात. स्वराज्यात फितुरी पेरण्याचा कट रचला. संभाजी महाराजांना हे माहीत होतं, पण ते म्हणाले, मी विश्वास ठेवणं सोडणार नाही, कारण संशयात राज्य चालत नाही. संभाजी महाराज सिंहासनावर बसले होते, पण सिंहासन काट्यांनी भरलेलं होतं. ते जाणून होते, माझा मार्ग रक्ताचा आहे, पण हा रक्तप्रवाह स्वराज्य जिवंत ठेवेल. औरंगजेब 70 ओलांडलेला वृद्ध, पण मनाने अजूनही निर्दयी. 1681 साल तो स्वतः लाखो मोगल फौज घेऊन दक्षिणेत उतरला. त्याच्या तंबूंनी मैलोनमैल जमीन व्यापली. हत्ती, घोडे, तोफा, सैन्य. तो म्हणाला, या मातीत फक्त एकच राजा राहील, आणि तो मी असेन. दक्षिण भारताने इतकी मोठी फौज कधीच पाहिली नव्हती. रायगडावर मोजके मावळे, पण प्रचंड आत्मविश्वास. रायगडावर बातमी पोहोचली. मावळे चिंतेत होते. काही म्हणाले, महाराज, शत्रू फार मोठा आहे. संभाजी महाराज शांत उभे राहिले. ते म्हणाले, शत्रू मोठा नसतो, मन लहान असेल तर पराभव ठरलेला असतो. त्यांनी सरदारांची सभा घेतली. आदेश स्पष्ट होता, थेट युद्ध नाही, गनिमी कावा. शत्रूला थकवायचं. गनिमी काव्याची आग. रात्रीचा अंधार. अचानक मोगल छावण्यावर हल्ले. रसद जळाली, घोडे पळाले, तोफा निष्प्रभ झाल्या. संभाजी महाराज स्वतः पुढे होते. तलवार चालवताना त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त धग होती. मुघल सैनिक ओरडत होते, ये आदमी नहीं, ये आग है. महिन्यामागून महिने गेले. मुघल फौज थकली. रोग, उपासमार, नैराश्य. औरंगजेब चिडचिडा झाला. तो म्हणाला, शिवाजीपेक्षा हा मुलगा अधिक धोकादायक आहे. तो समजू लागला, संभाजीला रणांगणावर हरवणं अशक्य आहे. संभाजीचा ठाम नकार. औरंगजेबाने दुसरी चाल खेळली. त्याने मंदिर तोडण्यास सुरुवात केली. धर्मांतरांचा दबाव वाढवला. संभाजी महाराज संतापले. ते म्हणाले, स्वराज्य तलवारीने उभं केलंय, पण धर्माने टिकवलंय. त्यांनी मुघलांच्या धार्मिक अत्याचारांना थेट उत्तर दिले. तो संघर्ष फक्त राजकीय नव्हता, तो धर्म आणि अधर्माचा होता. संभाजी महाराज एका बाजूला मुघलांशी लढत होते, तर दुसऱ्या बाजूला पोर्तुगीज, सिद्धी यांना आवर घालत होते. गोव्यात पोर्तुगीजांना संभाजी महाराजांनी थेट आव्हान दिलं. ते म्हणाले, ही भूमी विकायला नाही, ही मातृभूमी आहे. पोर्तुगीज हादरलं, पण थकवा नाही. सलग वर्ष युद्ध. संभाजी महाराज झोप कमी घेत होते, जेवण विसरत होते. मावळे म्हणाले, महाराज, थोडी विश्रांती घ्या. संभाजी महाराज म्हणाले, माझी विश्रांती स्वराज्याच्या सुरक्षिततेत आहे, विश्वासघातात नाही. औरंगजेबाला एकच मार्ग दिसला, फितुरी. तो म्हणाला, या सिंहाला समोरून नाही, पाठीमागून घाव घालायचा. स्वराज्यात काही
लोभी लोक होते. पैसा, पद, सत्ता हळूहळू जाळं विणलं जाऊ लागलं. संभाजी महाराजांना याची जाणीव ठेवून होते, पण ते म्हणाले, मी प्रत्येकावर संशय घेणार नाही, कारण राजा संशयात अडकला तर राज्य संपतं. एक दिवस संभाजी महाराज एकटे उभे होते. आकाशाकडे पाहत त्यांच्या मनात विचार आला, माझा शेवट जवळ आहे का? पण लगेच त्यांनी तलवार उचलली. ते म्हणाले, मृत्यू आला तरी चालेल, पण झुकणं नाही. तो क्षण इतिहासाला इशारा देणारा होता. औरंगजेब अजूनही जिवंत होता, पण तो थकला होता. संभाजी महाराज अजूनही उभे होते, पण भोवती जाळं आवळत होती. आता आणि नियती हळूच म्हणत होती, संगमेश्वर कोकण, हिरवीगार भूमी, नद्यांचा संगमेश्वर दिसायला शांत, पण इतिहासासाठी भयावह ठरणारं ठिकाण. संभाजी महाराज तेथे आले होते. थोड्या मावळ्यासह, युद्ध, धावपळ, सलग मोहिमा, थोडी विश्रांती घ्यावी, राजकारणाची पुढील दिशा ठरवावी, हा त्यांचा उद्देश होता. पण नियती काही वेगळंच लिहून बसली होती. महाराज आजूबाजूला हालचाल संशयास्पद आहे. संभाजी महाराज क्षणभर थांबले, आकाशाकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, मला माहीत आहे, पण माझ्या लोकांवर मला विश्वास आहे. तो विश्वासच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं शस्त्र होतं, आणि त्या क्षणी तो सर्वात मोठा धोका ठरला. गणोजी शिर्के, स्वराज्याचा माणूस पण मनाने लोभी, औरंगजेबाच्या सोन्याने, पदाच्या लालसेने तो अंध झाला होता. त्याने मोघलांना गुप्त माहिती दिली, महाराज कुठे आहेत, किती सैन्य आहे, संरक्षण किती आहे. तो विश्वासघात तलवारीपेक्षा अधिक धारदार होता. धुके पसरलेले होते, नदी शांत वाहत होती. अचानक मुघल सैन्याचा वेढा चारही बाजूनी घेराव पडला. मावळ्यांनी तलवारी उपसल्या. संभाजी महाराज पुढे आले. ते ओरडले, हर हर महादेव, हर हर महादेव. तो आवाज आजही संगमेश्वराच्या वाऱ्यात आहे. असं म्हणतात, संभाजी महाराज आणि मावळे अखेरपर्यंत लढले. रक्त सांडत होतं, माती लाल होत होती. मावळे एक एक करून पडत होते, पण मागे हटत नव्हते. संभाजी महाराज जखमी झाले, तरीही तलवार खाली पडली नाही. पण संख्या निर्दयी असते. पकड सिंह जखडला गेला, पण सिंह झुकला नाही. अखेरीस संभाजी महाराज पकडले गेले. हातात साखळदंड, पायात बेड्या, पण डोळ्यात भीती नव्हती. मोगल सरदार म्हणाले, आज शिवाजीचा मुलगा पकडला गेला. संभाजी महाराज हसले. ते म्हणाले, पकडला गेलोय, पण हरलो नाही. संभाजी महाराजांना जाणून बुजून अपमानित करण्यात आलं. उंटावर बसवून विदूषकासारखी वागणूक देण्यात आली. औरंगजेबाच्या छावणीकडे नेण्यात आलं. लोकांना दाखवण्यात आलं, हा आहे मराठ्यांचा राजा. पण त्या लोकांच्या डोळ्यात भीती होती आणि मनात आदर होता. अंतःकरणातील संवाद, तो प्रवास. संभाजी महाराज शांत होते. डोळे मिटून ते मनात म्हणत होते, बाबा, मी शेवटपर्यंत लढलो, स्वराज्य झुकू दिलं नाही. त्यांना मृत्यू दिसत होता, पण पश्चाताप नव्हता. औरंगजेबाच्या तंबूत बातमी पोहोचली, संभाजी पकडला गेला आहे. औरंगजेब उठून उभा राहिला. त्यांच्या डोळ्यात आनंद नव्हता, तर सूड कामना होती. तो म्हणाला, आता या सिंहाची गर्जना कायमची बंद करतो. पण इतिहास वेगळंच ठरवणार होता. संभाजी महाराज साखळदंडात होते, पण स्वराज्याची मान अजूनही उंच होती. कारण सिंहाला बांधता येतं, मारता येत नाही, पण त्याची शान कधीच मरत नाही. मुघल छावणी, भव्य तंबू, सोनेरी सजावट, सत्तेचा गर्व. साखळदंडात बांधलेले संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात आणले गेले. दरबारात शांतता पसरली. हाच तो राजा होता, ज्याने औरंगजेबाला वर्षानुवर्ष झोप लागू दिली नव्हती. आणि आज
तो समोर उभा होता. औरंगजेब सिंहासनावर बसलेला, तुझ्या डोळ्यात क्रूर विजयाचा अभिमान. तो म्हणाला, शिवाजीचा मुलगा अखेर माझ्यासमोर उभा आहेस. संभाजी महाराज शांत होते. ते म्हणाले, मी तुझ्यासमोर नाही, मी माझ्या धर्मासमोर उभा आहे. दरबार हादरला. औरंगजेबाने आवाज कठोर केला. तो म्हणाला, इस्लाम स्वीकार, तुला जीवदान देईन, तुला राज्य देईन. क्षणभर शांतता. संभाजी महाराज हसले. ते म्हणाले, राज्य आणि जीव दोन्ही तुझ्या हातात असतील, पण माझा धर्म तो माझ्या आत्म्यात आहे. त्या एका वाक्याने औरंगजेबाचा संयम तुटला. संभाजी महाराजांचा राजेशाही सन्मान काढून घेतला गेला, पण त्यांचा स्वाभिमान कोणीही काढू शकला नाही. त्यांना उद्देशून टोमणे मारले गेले, अपमान करण्याचा प्रयत्न झाला, पण संभाजी महाराज शांतच राहिले. ते मनात म्हणत होते, हा देह तुझा खेळ आहे, पण आत्मा शिवरायांचा आहे. संभाजी महाराजावर अमानुष अत्याचार करण्यात आले. शरीर जखमी झाले. वेदना असह्य होत्या, पण त्यांच्या तोंडून एकही क्षमा मागणारा शब्द निघाला नाही. ना आक्रोश, ना विनवणी, फक्त एक शांत दृढता. मुघल सैनिक थांबत म्हणाले, हा माणूस नाही, हा काहीतरी वेगळाच आहे. त्या वेदनामध्येही संभाजी महाराज मनात प्रार्थना करत होते, हे महादेवा, माझ्या वेदना स्वीकार, पण माझ्या धर्माला आणि माझ्या स्वराज्याला वाचव. तो क्षण एक राजाचा नव्हता, तो एका संत योद्ध्याचा होता. औरंगजेबाला अपेक्षा होती, संभाजी तुटतील, पण दररोज ते अधिक कठोर होत गेले. औरंगजेब स्वतःशी पुटपुटला, याला मारणं सोपं आहे, पण झुकवणं अशक्य आहे. त्या क्षणी औरंगजेब पराभूत झाला होता, पण एकही तडजोड नाही. दिवसामागून दिवस गेले. संभाजी महाराजांचे शरीर क्षीण होत गेले, पण मन अजूनही अढळ होतं. दररोज एकच प्रश्न, धर्म बदलेल का? आणि दररोज एकच उत्तर, मौन. पण भीती नाही. संभाजी महाराजांना कळून चुकलं होतं, आपला अंत जवळ आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर भय नव्हतं. ते मनात म्हणाले, माझा मृत्यू स्वराज्याला जिवंत ठेवणार असेल तर हा सौदा मला मान्य आहे. संभाजी महाराज अजून जिवंत होते, पण मृत्यू त्यांच्या पुढे लहान वाटत होता. कारण देह जखडला जाऊ शकतो, तोडला जाऊ शकतो, पण स्वाभिमान आणि धर्म कधीच जखडता येत नाही. पण भय नाही. 11 मार्च 1689 पहाट झाली. आकाशात सूर्य उगवत होता, पण त्या सूर्याला माहीत नव्हतं, आज पृथ्वीवरचा एक सूर्य अमर होणार आहे. संभाजी महाराज डोळे मिटून बसले होते. देह जर्जर झाला होता, पण चेहऱ्यावर शांतता होती. तो मृत्यूची वाट पाहणारा चेहरा नव्हता, तो कर्तव्य पूर्ण झाल्याचा चेहरा होता. औरंगजेबाचा संदेश आला, आखरी बार पूछता हूं, इस्लाम स्वीकार कर ले, जान भक्ती जाएगी. संभाजी महाराजांनी डोळे उघडले. अतिशय शांतपणे ते म्हणाले, माझा देह तुझ्या ताब्यात असेल, पण माझा आत्मा शिवाजी महाराजांचा आहे. धर्म बदलून जगणं मला मान्य नाही. तो क्षण इतिहास थरथरला. संभाजी महाराजांना तुळजापूरच्या दिशेने नेण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. कोणी रडत होतं, कुणी हात जोडत होतं, कुणी कुजबुजत म्हणत होते, हा राजा आहे, हा देव आहे. संभाजी महाराजांनी कोणाकडेही पाहिलं नाही. ते फक्त आकाशाकडे पाहत होते. तुळजापूर नदी वाहत होती. वारा थांबलेला वाटत होता. संभाजी महाराजांनी मनात शेवटची प्रार्थना केली, हे महादेवा, माझं सर्वस्व स्वीकार, पण माझा मातीला गुलाम होऊ देऊ नकोस. आणि तो क्षण आला. इतिहास लिहिला गेला रक्ताने, पण अभिमानाने.
संभाजी महाराजाचा देह संपला, पण त्या क्षणी एक युग सुरू झालं. औरंगजेबाने क्रूर आदेश दिला. देहाचे तुकडे करून नदीत टाकण्यात आले. पण जे घडलं ते औरंगजेबाच्या कल्पनापलीकडचं होतं. नदीने ते तुकडे स्वीकारले, मातीने त्यांना कवटाळलं आणि इतिहासाने त्यांना दैवत्व दिलं. औरंगजेबाला वाटलं स्वराज्य संपलं, पण तो चुकला. संभाजी महाराजाच्या मृत्यूनंतर मराठे अधिक पेटले. राजाराम महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव. स्वराज्याचा लढा अधिक उग्र झाला. औरंगजेब दक्षिणेतच अडकला. 25 वर्ष आणि शेवटी थकून हरून मेला. संभाजी महाराज हरले नाहीत, कारण त्यांनी धर्म विकला नाही, त्यांनी स्वाभिमान सोडला नाही, त्यांनी स्वराज्याला जिवंत ठेवलं. मरण पावले देहाने, जिंकले इतिहासाने. आजचा प्रश्न असा आहे, आपण संभाजी महाराजांना समजतो का? आज आपण त्यांना आठवतो का? जयंतीला पोस्टर नुसते लावून, भाषण करून? पण प्रश्न असा आहे, आपण त्यांच्यासारखे तत्वासाठी उभे राहतो का? संभाजी महाराज फक्त तलवार नव्हते, ते चारित्र्य होते. संभाजी महाराज आजही जिवंत आहेत. सह्याद्रीच्या कड्याकपारीत, प्रत्येक हर हर महादेवच्या घोषात, प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या माणसात ते मरण पावले नाहीत. संभाजी महाराज मारले गेले, पण झुकले नाहीत, आणि जो झुकत नाही तो कधीच मरत नाही. हा इतिहास फक्त ऐकण्यासाठी नाही, तर जपण्यासाठी आहे. हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांमध्ये शेअर करा, विशेषतः तरुण पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून संभाजी महाराजांचा खरा इतिहास प्रत्येक घरात पोहोचेल. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी महाराज की जय.